एक सामना त्याने जिंकला, एक सामना त्याने मात्र पराभूत स्वीकारावा लागला. सराव बंद करा प्लीज. सराव तुम्हाला थांबवायचा आहे, तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील विनोद पाटील सर आणि त्याच्या सोबतीला असतील फरडे सर. आणि ऐकूया आपण त्यांच्या माध्यमातून एक जॉईंट समालोचन, जॉईंट कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून ऐकूया. मी पुरतं थांबतोय, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकूया आणि पाहूया पडगा प्रीमियर लीग 2024. थैंक यू व्हेरी मच योगेश. स्वागत आहे कॉमेडी बॉक्समध्ये एक अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक जे दूरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले शहापूरवरनं. आवाज शहापूरचा खाडे विद्यालयामध्ये आपण बघतात की खाडे विद्यालय इथे क्रीडांगण आहे, तिथे अनेक स्पर्धा होत असतात. तिथे आम्ही एकदा गेलो होतो शहापूर प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी. फार जुनी गोष्ट आहे, पण त्याच खाडे विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व शिक्षक म्हणून एक आदर्श त्यांनी निर्माण केला संपूर्ण समाजामध्ये. असे तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक दत्तात्रय फडे सर कॉमेडी बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. खरं तर त्यांना आम्ही हट्ट केलं की या आपण जॉईंट कॉमेंट्री करूया. तुमचा अनुभव आमचा अनुभव, विचारांची थोडीशी देवाणघेवाण होईल. आणि शहापूरचं क्रिकेट प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे असतात, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं जरा संकल्पना वेगळ्या असतात, पण उद्दिष्ट एकच असतो की क्रिकेट खेळायचं, जिंकायचं. आणि या खेळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खरं संपूर्ण जगासमोर एक चांगला आदर्श निर्माण करायचा आहे. फिल्डिंग लगेच लावा प्लीज. पडगा प्रीमियर लीग हे पर्व तिसरं आहे. दत्तात्रय आहे. खरं तर मी पहिल्यांदाच पहिल्या पर्वामध्ये इथे आलो होतो, जेव्हा याच मैदानावरती या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. दुसऱ्या पर्वात ही स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी होते, त्यावेळेस मला यायला मिळालं नाही. पण तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा. का तर लीग म्हटले की सगळ्यांचे एक असं म्हणतात की ती एक भेळ तयार करण्यात येते की जसं आपण बघतो एखादा पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळे त्यामध्ये ज्या वस्तू मसाले मिक्स करण्यात येतात, तसं खीर बनवण्यासाठी आपण ड्रायफ्रूटचा वापर करतो आहे. हे सगळं जेव्हा एकत्रित मिश्रण होतं ना, तर एक वेगळाच काहीतरी एक निर्मिती, सुंदर निर्मिती होते. तसंच लीगच्या माध्यमातून आपण बघताय इंडियन प्रीमियर लीग तर आधी ICL आली, आपण बघितलं तर इंडियन क्रिकेट लीग आली. त्यावरती BCCIने थोडासा आक्षेप घेतला, ती लीग बंद पडली. आणि त्यानंतर IPLचा जन्म झाला. इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2008ला पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीग आली. आणि तिथून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण जगामध्ये हे वारे वाहू लागले लीगचे. आता गल्लोगल्ली लीग होतात, मग सोसायटीची लीग होते, गावाची लीग होते, एखाद्या आपण बघितलं तर तालुक्याची लीग होते, मग जिल्ह्याची लीग होते. आणि अशा पद्धतीने काही प्रत्येक विभागाची लीग होत असते. आणि लीग आयोजित करणं मला माहिती आहे सोपं नाही. आजवर माझ्या कारकिर्दीत अनेक लीग मी कव्हर केल्या, त्यातल्या कित्येक सुरू झाल्या, कित्येक बंद पडल्या, पण काही लीग अजूनही निरंतरपणे आहेत. ही लीगची संकल्पना मला तुम्ही सांगू शकाल की तुमच्या दृष्टीने कशा पद्धतीची आहे? नक्कीच विनोदजी, जर विचार केला तर मला वाटतं बिग बॅश लीग जी काउंटी क्रिकेटसाठी स्पेशली ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाते. यावेळेस आपण बघू शकतो हा पहिला चेंडू शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून टिपला गेला झेल आणि फलंदाज पहिल्या चेंडूवर झाला या ठिकाणी फेल. तर अशा पद्धतीने आपण चर्चा करत होतो. अगदी बघितलं तर विनोदजी तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं जसं IPL सुरू झाली, परंतु त्याच्याही पलीकडे जर बघितलं तर सुरुवातीला ज्यावेळेस काउंटी क्रिकेट खेळलं जायचं तर त्या काउंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग खेळली जात असेल. तर नंतर अगदी बघितलं तर इंग्लंडमध्ये देखील काउंटी क्रिकेटसाठी त्या ठिकाणी लीग्स खेळल्या जातात. आणि ज्यावेळेस IPL आली तदनंतर PSL देखील प्राप्त झालं. आणि अगदी बघितलं तर कॅरिबियन क्रिकेट लीग आणि आता मला वाटतं इंडियन प्रीमियर लीग, त्याप्रमाणे हॉलिवूडची आणि बॉलिवूडचे जे खेळाडू आणि जे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेस असतात त्यांची देखील मला वाटतं लीग पाहायला मिळते. तर लीगचं साधर्म्य जर बघितलं तर मला वाटतं सगळ्या लोकांनी एकत्र येऊन खेळणं हाच मुख्य हेतू आहे. बाकी मला वाटत नाही दुसरा कुठला हेतू असावा. नाही, नक्कीच एकत्रित येणं, एकत्रित आणणं, सगळ्यांना
खरं तर हा खेळ मी असं म्हणतात की मैदानाची माती जोडते अनेक नाती, या उक्तीप्रमाणे आपण सगळेजण एकत्र येतो आणि एकत्र येत असताना एकमेकांच्या विरोधात खेळता खेळता आपण एकमेकांचे मित्र कधी बनतो कधी आपल्या लक्षातच येत नाही. आणि या खेळाच्या माध्यमातून आपण बघतोय की एखादा खेळाडू या गावातला त्या गावात जातो, या गावातून तो दुसऱ्या कतर राज्यामध्ये जातो, तसे ते मैत्रीचे संबंध घनिष्ठ होत जातात. आज मगाशी आपण बघितलं की प्रिन्स ऑफ भिवंडी, आपण विवेकला ऐकलं, विवेकने सांगितलं की अनेक इंटरनॅशनल प्लेयरला त्यांनी खूप बॉलिंग केलेली आहे वानखेडेच्या मैदानावरती आणि डॅरेल स्टेनने सगळ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रवास खरं तर गावापासून जो सुरू होतो तो मात्र कधी आंतरराष्ट्रीय पटलावरती आपण फक्त जाऊन पोचतो हे आपल्याला कळत नाही. आणि असेच खेळाडू घडतात. टेनिस बॉल क्रिकेटला एक खरं तर वेगळीच एक वेगळं ग्लॅमर मिळत चाललेलं आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा लाभलेला आहे. आपण बघितलं लॉर्ड्समध्ये तिथे आपला संघ खेळला, भारतीय संघ. या मॅचकडे आपण बॉलिंग मार्कवर साहिल, ओ हो हो, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, नियम क्रमांक 30 नुसार फलंदाज बाद. यांच्या अंडरशिपखाली ती संपूर्ण टीम गेली होती, ज्यामध्ये कृष्णा सातपुते, ओंकार देसाई आणि जर बघितलं तर त्या ठिकाणी हे असे खेळाडू होते आणि त्यांनी त्या ठिकाणी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलं होतं. आणि एकंदरीत आपण म्हटलं तर आज बाहेरच्या देशामध्ये देखील जाऊन क्रिकेट खेळलं जातं, मग ते कतार असो अथवा ते पाकिस्तान असो, दुबई असो, ऑस्ट्रेलियामध्ये पण खेळतील, इंग्लंडमध्ये पण खेळतील, अमेरिकेमध्ये देखील क्रिकेट खेळला जाईल. कारण अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळला जात नव्हता म्हणून अगदी बघितलं तर सचिन रमेश तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यामध्ये मॅच झाली, लक्षात असू द्या. आणि तो गोल्फवर खेळला गेलेला ती मॅच होती. शेन वॉर्ननी सचिन रमेश तेंडुलकर यांना त्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं, परंतु क्रिकेटसाठी ते चांगलं होतं. म्हणजे विचार करा, क्रिकेटसाठी पुढाकार घेण्यासाठी जर एवढे सर्वोच्चम खेळाडू जर येत असतील तर त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेट आहे. नक्कीच नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जा हा खेळ लोकल टू ग्लोबल होण्यामागे खरं तर ओहो ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू मागे गेले. खरं तर बघा 2013मध्ये पहिल्यांदाच www.tenniscricket.in या वाहिनीचा जन्म झाला. संतोष नाणेकर कुर्ल्याच्या 10x10च्या खोलीमध्ये एक स्वप्न बघितलं या युवकाने की हे क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट मैदानाच्या सीमारेषेपासून मला साता समुद्रापलीकडे कसं नेता येईल. त्यात त्याने वेबसाईट सुरू केली, तिथून काम करायला सुरुवात केली. हळूहळू लाईव्ह टेलिकास्टला सुरुवात झाली. हा चेंडू उंच गेलाय, जाईल वाऱ्याच्या प्रवाहात सीमारेषेबाहेर. हे झेंडे सांगतायत वाऱ्याचा प्रवाह किती वेगाने आहे आणि हे झेंडे मात्र आपला स्वाभिमान आहे. भगवा झेंडा म्हटलं की, भगवा रंग म्हटलं की त्यागाचा प्रतीक आहे, भगवा झेंडा म्हटलं की शौर्याचा प्रतीक आहे. आणि या भगवा रंग खरं तर स्वराज्याचं मानचिन्ह म्हणून शिवरायांनी भगवा झेंडा हातात घेतला. आणि त्यानंतर आपण बघितलं की प्रत्येक हिंदूसाठी खरं तर हा भगवा झेंडा एक आदर्श झेंडा बनला. कारण आपण आजही बघितलं तर संतांच्या पर्णकुटीवरती किंवा तुम्ही म्हणा आश्रमावरती हा भगवा झेंडा बघतो, मंदिरावरती हा भगवा झेंडा बघायला मिळतो आहे. हे भगवे झेंडे आपण बघतो ज्यावरती श्रीराम प्रभुचंद्रांचं चित्र बघायला मिळतं आहे. आणि 22 तारखेला श्रीराम अवतरले अयोध्येमध्ये आपण बघितलं. हा चेंडू पाठवलाय. वाऱ्याचा फायदा कसा घ्यायचा इथून या बॅटर दाखवतोय. कारण बघा वाऱ्याचा प्रवाह या दिशेला त्या दिशेने आक्रमणाला सुरुवात झाली. टेनिस बॉलमध्ये वाऱ्याचा इम्पॅक्ट फार होताना आपण बघत असतो, एक ॲडव्हान्टेज मिळत असतो. धावा फलकावरती आपण बघताय तर 13 धावा झाल्या. नरेश ठाकरे हा खेळाडू सर बघितला ना विनोदजी, तर जबरदस्त खेळाडू आहेत, परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये हा बॅटर एक मी म्हणेल 24 कॅरेट सोनं आहे. ज्यावेळेस त्याची बॅटिंग तुम्ही बॅकलिफ्ट बघा, त्याची बॅकलिफ्ट ही छोटी नाही आहे, मोठी बॅकलिफ्ट आहे. ज्यावेळेस तो चेंडू फ्लोमध्ये आलेला चेंडू ज्यावेळेस तो पाठवतो, हवा एक वेगळी गोष्ट झाली, परंतु हवेच्या प्रतिरोधात्मक देखील त्याचे फटके ताकदशीर आणि टायमिंग फुल असत असतात. नक्कीच नक्कीच या बॅटरसाठी पारितोषिक आदरणीय मनोहरजी ठाकरे याचकडून आणखीन एक षटकार ठोकला तर 2100 रुपये ऑनरकडनं मिळतील. क्या बात आहे. फिल्डिंग लगेच लावा. नरेश ज्याने इम्प्रेस केले या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, चांगली बॅटिंग करतोय. आणि
अशाच पद्धतीने या लीगमध्ये उद्याही तुम्हाला आणखीन दर्जेदार क्रिकेट. ओ सुंदर चेंडू होता बॅट आणि बॅटच्या मध्ये ऑन साईडला प्लेस केलाय. फिल्डर येत आहेत पण 2 धावा इथून पूर्ण होतील का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगलं रनिंग आपण बघतायत दोघांमध्ये. टॉस जिंकल्यानंतर विनोदजी बाल सुब्रमण्यम अय्यर सरांकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या दोघांसाठी आलेल्या आहेत. तर विनोदजी पाटील आणि माझ्यासाठी विशेषतः त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा, स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अगदी बघितलं तर बाळ सरांकडनं भरपूर टिप्स आम्हाला प्रामुख्याने मिळत असतात. कारण मी कोणाला जरी भेटलो नसेल परंतु नक्की माझं काम प्रत्येकापर्यंत हे पोहोचलं आहे. नाही, समालोचन क्षेत्रातील ते पितामह असं त्यांना म्हटलं जातं. बालसुब्रमण्यम अय्यर म्हटले की तुम्हाला असं वाटलं की हे हिंदीमध्ये कॉमेंट्री करतील किंवा साऊथ इंडियनमध्ये कॉमेंट्री करतील, इंग्लिशमध्ये करतील, पण एक असं व्यक्ती खरं तर ज्यांनी गेले कित्येक दशक समालोचक क्षेत्रामध्ये योगदान दिलं. गेले कित्येक वर्ष स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ते करतायत. आणि साऊथ इंडियन व्यक्ती, मराठीवरती अफलातून प्रभुत्व, अगाध ज्ञान आहे त्यांच्याकडे. आणि हे ज्ञान असं तसं आलं नाही. त्यांनी सांगितलं की लायब्ररीमध्ये जाऊन तासनतास पुस्तकं वाचलेली आहेत. मॉन्टी सर राजेश खोपकर जे पोलीस दलामध्ये सेवेत आहेत, ते मॉन्टी खोपकर हिंदीमध्ये जबरदस्त कॉमेंट्री करत आहेत. आणि हरीश पांड्या सर, हे 3 असे कॉमेंटेटर त्या काळात होते. तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, पण या तिघांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचक क्षेत्रामध्ये जी क्रांती घडवून आणली आणि त्यांना बघून अनेक समालोचक पुढे आले. अनेक जणांनी तो आदर्श घेतला. आम्ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये कॉमेंट्री ऐकायला गर्दीमध्ये उभे राहायचो. खरं तर कॉमेंट्रीचं कुठलं पुस्तक नसतं, कुठला कोर्स नसतो. कुणाला तरी तुम्ही ऐकाल, त्याला फॉलो कराल, तिथून तुम्ही शिकाल. असंच आम्ही शिकत गेलो, ऐकत गेलो. कुठेतरी लोकांना आवडू लागलं आणि काही स्पर्धांमध्ये हळूहळू संधी मिळायला लागली. नक्कीच ह्यावेळेस आपण काय म्हणू शकतो सर, अगदी माझा प्रवास जर बघितला तर मी स्वतः क्रिकेट खेळायचो आणि क्रिकेट खेळत असताना कोणी माईकवर दिसत नव्हता, म्हणून काय करायचो तर माईकवर जाऊन बोलायचो. अशी हळूवार पद्धतीने सुरुवात झाली आणि सुरू होत असताना नंतर फक्त फायनलच्या दिवशी असं कोणीतरी असावा की ज्याला चांगलं बोलता येतं, त्यासाठी मला नारळ फक्त दिला जायचा आणि बोलवलं जायचं. अशा पद्धतीने जो प्रवास झाला आणि 2015-16 नंतर कुठेतरी एक प्रोफेशनलिझम हा प्रकार आला आणि त्यानंतर मला वाटतं दिवस देखील बदलले. मग हा चेंडू ऑन साईडला, फिल्डर आहे तिथे, डायरेक्ट हिट. ओ हो अपील तर केलंय, पण बघूया पंचांना प्रश्न विचारलाय तोपर्यंत या धावा कंप्लीट होत आहेत. पंचांनी कुठलाही सिग्नल दिला नाही, याचाच अर्थ की फलंदाज व्यवस्थित क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. मैदानामध्ये आपण बघतात अमर स्पोर्ट्स कासनी वर्सेस शिवशक्ती डेव्हलपर्समध्ये मॅच आहे. अमर स्पोर्ट्स कासनी हा संघ, त्याचे खदर संघ मालक आहेत आदरणीय भगवानजी भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत मनोहरजी ठाकरे, त्यांचा शिवशक्ती डेव्हलपर संघ खेळतोय. या मालकांचं देखील कौतुक करायला हवं, त्यांचे आभार व्यक्त करायला हवं. कारण मालक नसतील, संघ मालक नसतील तर या लीग आयोजित करता येणार नाही, हे सत्य आहे. हे स्लोअर वन ह्यावेळेस विकेट किपर कॅच ड्रॉप करतोय. नक्कीच या ठिकाणी आपण जे ओनर आहे त्या ओनरच्या माध्यमातून एक खेळाडूंना संधी मिळत असते. कारण एंट्री फीज असेल, त्यांना संघ बांधणी असेल, संघ विकत घेणं असेल, त्यानंतर त्या खेळाडूंसाठी सगळ्या गोष्टींचं किट असेल ते देणं असेल, बॅट असेल, एकंदरीत सगळ्या सुविधा त्यांना पुरवणं आणि त्यानंतर त्यांना वेळेत आणून ती स्पर्धेमध्ये सहभागी करून चांगलं प्रदर्शन करणं. यावेळेस लॉक स्वीप, उंची आहे, मिस टायमिंग झालाय, फटका फसलाय, परंतु कॅच ड्रॉप झाली. बॅकवर्ड स्कोअर लेग झोनमध्ये ही कॅच इथे सुटली गेली. तर आदरणीय मनोहरजी ठाकरे याच खेळून 3 चौकार सलग ठोकले तर 1100 रुपये आणि 3 षटकार इथून जर ठोकले तर 2100 रुपयाचं रोख पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला पारितोषिक असणार आहे, जे संघ मालक आहेत शिवशक्ती डेव्हलपर्सचे. आणि आपण वळूया एकदा धावफलकाच्या दिशेने. एकूण धावफलकावरती बघतो आपण 19 धावा झाल्यात आणि दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 4 आलेले आहेत. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट शफल झाले होते आणि टायमिंग नाही झालं, पण चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू तिथे पायाने अडवलाय, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतात. वाऱ्याचा प्रवाह काल इतका वारा नव्हता,
पण आपण बघू शकाल हवा ही आता पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहते. मध्येच ती तिचा प्रवाह चेंज करते, दिशा बदलते. त्यामुळे आपण बघतायत की आता या इनने जर बॅटिंग झाली कुकसेगाव इनकडनं तर मात्र त्याचा फायदा बॅटर घेतील. मगाशी आपण तो फायदा घेताना बघितलं बॅट्समनला, पण त्या इनने बॅटिंग केली तर मग स्क्वेअर लेग फाईन लेगला जर खेळले तर तो फायदा मिळू शकतो. आणि बऱ्याचदा एखादा फटका इतका टायमिंग चांगलं होत नाही, पण वाऱ्याच्या दिशेने तो जात असतो. हा चेंडू यावेळेस मात्र हुक केलाय, फाईन लेगची सीमारेषा क्लिअर करेल. चेंडू सीमारेषे बाहेर जातो आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. परिसरामध्ये विनोदजी इतकं प्रोफेशनलिझम, स्पेशली स्कोरर असेल किंबहुना तो कॉमेंटेटर असेल, कोणी असेल, तर त्यांना अगदी त्यांच्या मर्यादेमध्ये राहून काम करावं लागत असतं. परंतु इथे जर बघितलं तर सगळं प्रोफेशनलिझम टिकवलं जातं आहे. आणि कॉमेंट्री ही आमच्या परिसरामध्ये स्पेशली केली जात नाही. कारण आता स्पर्धेमध्ये जर चांगला समालोचक असेल तर मग त्याला समालोचक किंवा कॉमेंटेटर म्हणून त्या ठिकाणी बॅकअप म्हणून ठेवलं जातं. आणि जो मेन कॉमेंटेटर आहे त्याला पूर्ण दिवसभर बोलावं लागतं. अशा पद्धतीने तिकडे स्पर्धा या स्पेशली कव्हर केल्या जातात. कारण मला वाटतं की मी सर्वाधिक स्पर्धा या अशा पद्धतीने कव्हर केल्यात. पूर्ण दिवसभर एकटा कॉमेंटेटर आणि मध्ये फक्त सुट्टी देण्यासाठी. आणि त्याच्यामुळे कॉमेंट्री अशी कॉमेंट्री स्वरूपात किंवा कमेंट स्वरूपात अजूनपर्यंत असा योग आला नाही. त्याच्यामुळे भरपूर एकाच कॉमेंटेटरला सगळं वर्क त्या ठिकाणी करावं लागतं. आणि ज्यावेळेस तालुका स्तरावर जर तुम्ही बोलाल तर त्या ठिकाणी 2 कॉमेंटेटर अगदी बोलवले जातात. परंतु दोन्ही कॉमेंटेटर जर एका लेवलचे असतील तर मात्र ते देखील त्या ठिकाणी कॉमेंट्री अशी कॉमेंट स्वरूपामध्ये केली नाही जात, जी भिवंडीमध्ये आणि डोंबिवली परिसरामध्ये स्पेशली पाहायला मिळते. नाही, डोंबिवलीमध्ये जॉईंट कॉमेंट्री अजिबात होत नाही. डोंबिवली असेल, रायगडमध्ये असेल, इथे आल्यानंतरच आम्ही या गोष्टी शिकलो. खरं तर निवाने पहिल्यांदा आम्हाला आणलं होतं. निवा पाटील जे कुरुंचे आहेत, पहिल्यांदा त्यांनी आणलं होतं आम्हाला खरं तर कुरुंच्या मैदानावरती. तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की मी जॉईंट कॉमेंट्री नाही करणार, मी माझी 5 ओव्हर मी करणार. पण त्यानंतर अजय गरजसारखा एक अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटर माझ्या सोबतीला आला, योगेश आला, त्यानंतर आमचे जे गायकवाड सर आहेत, आणि त्यांच्याबरोबर मग मलाही असं वाटलं की आता आपण जॉईंट कॉमेंट्री करायला हवं. त्यात एक वेगळी मजा आहे, तुम्हाला तुमचे विचार मांडता येतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही समालोचन करू शकता. आणि तिथून ही सुरुवात झाली. आणि इथे आल्यानंतर आता मात्र ती सवय झालेली आहे. पण डोंबिवलीत गेल्यानंतर मग ती 5 ओव्हर तुम्ही करा. आणि 2 कॉमेंटेटर दोघांमध्ये ती चर्चा होण्यासाठी दोघांनी चांगल्या पद्धतीने एकमेकांना सांभाळून घेणं देखील गरजेचं आहे. नाहीतर एखादा बोलतोय आणि दुसरा तिकडनं उत्तरच येत नाही तर मग त्याला अर्थ नसतो. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना सांभाळून घेणं. तर या खेळाने अनेकांना रोजगार दिले. कॉमेंटेटर म्हणून तुम्ही म्हणता की वडापावरती तुम्ही काम केलं आहे, आम्हीही एखाद्या सरबतवरती काम केलं अख्खा दिवस. पण अंडरम क्रिकेटने खरं तर कॉमेंट्रीची सुरुवात झाली. आणि आपण या मॅचच्या दिशेने इथून चांगला चेंडू एसटीजीचा अपील करतायत. चांगला चेंडू आता पडल्यानंतर बाहेर निघतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतायत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 होताना आपण बघितली. बॉलिंग मार्क सुजेल आलाय, त्याने डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. मॅच देखील महत्त्वाची नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण चर्चा करत करत इतकं दूरवर निघून जातो की ती मॅच कॉमेंट्री तो स्कोर राहून जातो. आणि यूट्यूबवरती मग सगळे म्हणतात की कॉमेंटेटर स्वतःची धुणी काढतायत. हा चेंडू उंच गेलाय आणि गेलाय तितकाच लांब. पंचांची दुनिया आकाशाकडे आणि येतोय हा षटकार. तर प्रामुख्याने नरेश ठाकरे अगदी बघितलं तर आमच्या शहापूर तालुक्यामध्ये त्याचं मामाचं गाव. त्याच्यामुळे मामाच्या गावात लहानपणापासून 5वीपासून राहिला. त्यामुळे मला वाटतं मी त्याला गेली 10 वर्ष ओळखतोय. ज्यावेळेस मी पहिली स्पर्धा कव्हर केली होती त्या स्पर्धेमध्ये नरेश ठाकरे ज्या गावाकडून खेळला होता त्या गावामध्ये त्यांनी पहिले पारितोषिक मिळवलं होतं. तर तेव्हापासून मी ओळखतोय. 9-10 वर्ष झाले. आणि त्याची बॅटिंग आणि बॉलिंगचं मी तेव्हापासून फॅन आहे. आजपर्यंत बघितलं तर काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. आजही ती दहशत आणि तोच दरारा कायम आहे. हो अपील बघा, आपण त्याचं कौतुक करत होतो आणि कुठेतरी त्याच्या या इनिंगला दृष्ट लागल्यासारखं झालं.
आणि फलंदाज बाद झाला तर दुष्ट वगैरे अशा काही गोष्टी आपण मानत नाही, पण इथे हा चेंडू थोडासा खाली राहिला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी बघू शकाल डाव्या बाजूला स्क्रीनवरती की चेंडू पडल्यानंतर वेगाने निघाला आणि त्यात तो खाली राहिला. त्याला पूल करायचं होतं, ते करता आलं नाही आणि LBWच्या रूपाने LBW हा नियम 36 क्रमांकाचा आहे, पण हा नियम क्रिकेटमध्ये फार फार वर्षानंतर आणि काही मान्यवरांचं आगमन होतं. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकाल संकल्प 11 खाली संघाचे पुरस्कर्ते आणि शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय भरतजी शेलार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत खालीचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय योगेशजी शेलार या दोन्ही पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं पडगा प्रीमियर लीग 2024मध्ये सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भरतजी शेलार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा एक चांगले आयोजक आहेत. खालिंग गावामध्ये त्यांची सुद्धा आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळत असते आणि क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्याच अनुषंगानं याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी एक संघ खरेदी केला आणि तुम्ही तो संघ पाहता संकल्प 11 खालिंग आणि आज थेट व्यासपीठावरती येऊन ही स्पर्धा ते एन्जॉय करतात. तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर या मैदानाच्या दिशेने धावसंख्या धावपलकवरती आपण बघतात एकूण झाली ती 31 धावा. चांगलं कमबॅक सुचेल तर षटकारानंतर त्यानंही पलटवार केला आणि या खेळामध्ये वार पलटवार ॲक्शनला रिॲक्शन चढ उतार आणि या खेळातली अनिश्चितता या खेळाला महान बनवत आलेली आहे. कारण कुठली गोष्ट निश्चित नसते, कधी क्षणात तुम्ही हिरो बनता, दुसऱ्या क्षणात तुम्ही झिरो बनता. राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे या खेळामध्ये कुणी कधी अहंकार बाळगायला नको. ऑस्ट्रेलियाचाही अहंकार खरं तर या खेळामध्ये टिकला नाही. जवळजवळ 5 ते 6 विश्वचषक त्यांनी जिंकलेले आहेत, पण त्यांचाही परफॉर्मन्स अनेकदा डासलताना आपण बघितलेला आहे. हो, यावेळेस मात्र चेंडू अवैध आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. मिड ऑफला झेल टिपला गेला आहे आणि सलग 2 चेंडूवरती 2 धक्के दिले. सुजल मात्र इथून कमबॅक करतोय. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाहत होती मैदानावरती. 2 षटकात 25 आल्या होत्या. 12.5ची धाव कधी बघितली, पण कुठेतरी सुजल धावसंख्येचा गतिरोधक बनून आला. त्याच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आला होता, पण तदनंतर त्याने काय कमबॅक केले. कमबॅक करणं इतकं सोपं काम नसतं खरं तर. त्यात एखादा बॅटर चांगला असेल, जो मुरलेला असेल, नामांकित असेल आणि गोलंदाज, आपण म्हणतो की हा खेळ फलंदाजाचा खेळ. या खेळामध्ये फलंदाजाची दादागिरी गेले कित्येक वर्षानुवर्षापासून ते चालत आलेले आहे आणि अनेक नियम आपण बघतो की जे बॉलरच्या अगेन्स्ट आलेले, त्यामध्ये फ्रीट असेल, बाउन्सर 1 टाकायला लागेल, ओस्टिपिंगचे काही नियम असतील. त्यामुळे या खेळामध्ये आपण बघतात की पॉवर प्लेचा जो नियम आला तो खरं तर बॅट्समनच्या अगेन्स्ट आला. आपण बघितलं क्रिकेटमध्ये पॉवर प्ले एक खरं तर प्रयोग म्हणून करण्यात आला होता. वर्ल्ड क्रिकेट सिरीजमध्ये त्याचा पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पहिल्या 5 विश्वचषकमध्ये पॉवर प्लेला स्थान नव्हतं. 1996ला पहिल्यांदा पॉवर प्ले आला. तिथे संपूर्ण विश्वाला रोमेश कालुवितरना सनज जयसूर्याने दाखवून दिलं की पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची आणि याच पॉवर प्लेने पुढे जाऊन भविष्यात अनेक विस्फोटक फलंदाजांना जन्म दिला. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग असेल, त्यामध्ये रोहित शर्मा असेल, क्रिस गेल असेल. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आल्या डॉट बॉल अगदी चर्चा केली आपण. रमेश कालवितरण अगदी छोटी हाईट होती, परंतु रमेश कालवितरणानंतरच अगदी बघितलं तर जयसूर्य आणि कालवितरने सुरुवात केली आणि तदनंतर वीरेंद्र सेहवाग देखील त्या ठिकाणी आला. म्हणजे एकंदरीत विनोदजी क्रिकेटचं सत्र त्या ठिकाणी खूप रॅपिडली प्रोग्रेस झालं आणि हा चेंडू देखील रॅपिडली नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने या ठिकाणी येतो. ह्या 4 धावा. आली आणि एकूण धावसंख्या 35 आपण बघतायत. चांगल्या स्थितीमध्ये मैदानावरती आपण बघतायत शिवशक्ती डेव्हलपर्स आणि धावसंख्या कुठेतरी ती डेव्हलप होताना दिसते. पण अंतिम ओव्हरमध्ये बघूया इथून कमबॅक करेल का अमर स्पोर्ट्स. कासने संघ कशा पद्धतीने हे षटक राहील असे असंख्य प्रश्न नक्कीच निर्माण झालेले आहेत.
पण बघूया आजच्या दिवसामध्ये फारशा धावा झाल्या नाही. दोनच वेळा आपण बघितलं की 50 धावसंख्येने ओलांडली. त्याच्या व्यतिरिक्त इतर सामन्यामध्ये आपण 40च्या आतमध्ये धावसंख्या बघितलेली आहे. तर बघूया 35 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटक बघूया कोण घेऊन येते. अंतिम षटक भूषणच्या खांद्यावरती जबाबदारी हायवेकडनं तो तयार होतोय. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण. स्ट्रायकिंग एंडला विनय स्ट्राईकला आहेत. सामना करतील यावेळेस मात्र भूषणचा. अंतिम षटकाला प्रारंभ होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. काल 5 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर केल्या, पण आज आयोजकांच्या लक्षात आलं की आज भरपूर मॅचेस आहेत, षटकं कमी करावी लागतील कारण वाईट बॉलचा इशारा. कारण वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही, गळाचे काटे कुणासाठी कधीच थांबत नाही. असं म्हणतात की वक्तशीरपणा ही यशाची गुरु केली असते आणि त्यामुळे तुम्ही वेळेचं भान नाही ठेवलं, वेळेची किंमत नाही केली तर तुमची वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. तर पहिला चेंडू वाईट फेकला भूषणने आणि धावसंख्या धावफलक होती 36. नक्कीच वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि वेळेवर एखादी गोष्ट होत असेल तर ती देखील करणं अगदी आपलं परम कर्तव्य आहे. कारण महात्मा गांधींनी नेहमी म्हटलं आहे की समय बहुत बलवान है और टाइम इज मनी, असं देखील कोणीतरी म्हटलेलं आहे. आणि या दरम्यान आपण बघताय आता फिल्डिंगमध्ये काही चेंजेस होत आहेत. पहिला चेंडू वाईड आला. भूषण बघूया कसं कमबॅक करतोय. विनय स्ट्राईकला आहे, सामना करेल. धावसंख्या 36, धावांची गती 12ची बघतोय आपण. तर बॉल बघा, बाहेरून बॉल आलाय कोणाचा तरी. प्लीज मॅच चालू असताना अशा पद्धतीने कुणी आतमध्ये चेंडू फेकायचा नाही आहे. ही जी मुलं खेळत आहेत त्यांना आयोजकांच्या वतीने इथे सूचना आहे की प्लीज तुम्हाला जे काही खेळायचं मागे जा बॅक स्टेजला, पण चालू मॅचमध्ये आतमध्ये बॉल येऊ देऊ नका. तुम्हाला बॉल दिला होता खेळण्यासाठी पण तुम्ही त्याचा गैरवापर केला आणि ही स्पर्धा आजचा दिवस संपल्यानंतर तुम्ही इथे बिंदास खेळू शकता. तर बघा बॉल घेतल्यानंतर आमचे प्रेक्षक चिडवत आहेत त्या मुलाला. ओ यावेळेस चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, सुंदर फटका, सुंदर टायमिंग. 4 धावा येतील. तर अगदी बघितलं तर किती सुंदर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वारा अगदी अंगाला मोहरून टाकतोय. ज्या पद्धतीने एंड बदलतो तसं बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्ट्राईक ॲव्हरेज देखील बदलतोय. अगदी बघितलं तर कॅचिंग घेत असताना काही चेंडू हवेमध्ये असे फिरतायत आणि ती कॅच घेणं देखील क्षेत्ररक्षकाला कठीण होत आहे. हे इथे प्रामुख्याने पाहायला मिळालं. तर लेदर बॉल आणि या टेनिस बॉलमध्ये हाच फरक जाणवतो की ज्यावेळेस लेदर बॉल आपण खेळतो त्यावेळेस त्याच्यावर कोणत्या प्रकारचा हवेचा परिणाम होत नाही, कारण तो चेंडू थोडासा जड असतो आणि त्याला शिलाई असते. हा चेंडू थोडा रबर टाईप असल्यामुळे वरून आवरण असल्यामुळे हा चेंडूवर फरक पडतो. यावेळेस प्ले डाऊन होतोय. इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. अशा पद्धतीने आलाय 22ची 1 धाव. नाही बॉल नक्कीच या बॉलमध्ये आतमध्ये हवा आहे आणि त्यामुळे तो हवेच्या प्रवाहात आपण बघतो की हलका आहे. टेनिस बॉल आणि लेदर बॉलमध्ये फरक आहे. लेदर बॉल थोडा भरीव असतो आपण म्हटलं तर, पण पूर्वीचा MRIचा बॉल आत्ताच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये इतका जड नसायचा, इतका टणक नसायचा, इतका बाउन्सी नसायचा. त्याची फर कधी जाईल याची वाट बघायचे आणि सुरुवातीचं क्रिकेट असंच होतं की सुरुवातीला विकेट सांभाळायचे, नंतर आक्रमण करायचं. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, पुढे निघून आले होते पण नाही. एकच इथून डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग होते मैदानावरती आपण बघताय. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी भूषणचं. धावफल करत आहेत 42, 42 धावा झालेले आहेत. अजून बघूया कुठपर्यंत मजल मारत आहेत. प्रत्येक 3 चौकार जर ठोक केला हॅट्रिक कुठे प्रस्थापित करायला चौकारांची. खरं तर चेंडू आता शिल्लक राहिले नाही, त्यामुळे मला वाटतं ही अनाऊन्समेंट करण्यात अर्थ नाही. पण बक्षीस लावलं होतं मनोहरजी ठाकरे यांनी. 3 चौकाराला 1100 आणि 3 षटकाराला 2100 रुपये. लाईन आपण बघा सर किती सुंदर टाकतायत. प्रत्येक चेंडू यॉर्कर आणि दोन्ही पायांच्या मधोमध की जिथे बॅलन्स करणं देखील बॅट्समनला कठीण जातं. तुम्ही वाईड यॉर्करला कधी कधी मारू शकता हेलिकॉप्टर, परंतु पायामधलं चेंडू मारणं जागा न बनवता जर चेंडू जर कंप्लीट दोन्ही पायांच्या मध्ये टाकला तर हेलिकॉप्टर खेळणं कठीण जातं.
नाही, हेलिकॉप्टर मी भरपूर नंतर आला बघा. आपण यॉर्कर म्हणले की ब्रह्मास्त्र, प्रत्येक गोलंदाजाला तो टाका असतो वाटतो. बघताना तो सुंदर असतो, टाकताना तितकाच कठीण. जरा पुढे पडला की फुलटॉस होतो, जरा मागे पडला की तो ओव्हरपिच होतो. आणि ह्या ओव्हरपिच आणि फुलटॉसच्या मधोमध टाकायचा असतो, त्यासाठी चांगला सराव असणं गरजेचं आहे. आणि हा फटका जर आपण बघितला, महेंद्रसिंग धोनीने त्याची निर्मिती केली, पण त्याचा मित्र संतोष लाल आपण बघितलं की तो फटका खेळायचा त्याच्या सोबतीला, त्याला त्याने नाव दिलं होतं थप्पड शॉट. आणि नंतर त्याला मॉडर्न नाव देण्यात आलं हेलिकॉप्टर. तिथे बघा काय घडलंय मैदानावरती. आणि यावेळेस मात्र आणि चौकार गेलेला आहे. पंच या ठिकाणी इशारा करतात आपल्या दिशेने. खराब फिल्डिंग झाली. आपण म्हणतात की वाऱ्याचा प्रवाह प्रचंड आहे, चेंडू पडल्यानंतरही अचानक दिशाही बदलू शकतो आणि तेच घडताना दिसते. पण आपण वाऱ्याला दोष देऊन चालला नाही. आपल्याला परिस्थितीनुसार तुम्हाला कुठेतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल, त्यानुसार तुम्हाला जजमेंट घ्यावं लागेल. कारण बऱ्याचदा एज लागल्यानंतर चेंडू अधूनमधून तो डायवर्ट होतो कुठे ना कुठेतरी, आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला ती ॲडजस्टमेंट करावी लागते. धावसंख्या धावफलकावरती आहे 47. जावा आपण वळूया पुढच्या टॉसकडे आणि जाऊया आपण योगेश पाटील व्हॉइस ऑफ PTCकडे. पुढील सूत्र त्यांच्याकडे आपण सोपूया. टार्गेट 48 आहे. धन्यवाद विनोद पाटील सर. दरम्यान या ठिकाणी जो पुढील सामना तुम्ही पाहणार आहात CSK टायगर अर्थात चिरोबास्फोट वाशीर या दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. आणि मी विनंती करतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय भरतजी शेलार आणि खालिंगावचे या तंटामुक्ती अध्यक्ष योगेशजी शेलार या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील जी नाणेफेकी आहे ती नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. आतापर्यंत चिरोबा सुपर किंग्सकडे एक सामना खेळलेला आहे, एक सामना तुम्ही जिंकलेला आहात. आणि दुसऱ्या बाजूला पावला तर CSK टायगर्स यांनी सुद्धा एक सामना इथे मात्र खेळलेले आहेत आणि तो सामना त्याने जिंकलेला आहे. तर मात्र ही विनिंग दोन संघ आहेत आणि या विनिंग संघाच्या माध्यमातून ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय भरतजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी संपन्न करतोय. हेड असं कॉल आहे आणि क्या बात आहे, जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करते की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. सुदर्शन, महत्त्वाची मॅच आहे, नाणं जिंकलं, काय करण्याचा निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. दुसरा प्रश्न, काही संघामध्ये बदल पाहायला मिळू शकेल सिच्युएशननुसार. आणि फिल्डिंग करत असताना बबलू पाटील तुमच्या संघामध्ये आहे, असं तुला वाटते की एखादा क्षेत्र आमचा कमकुवत आहे? सध्या तरी काय वाटत नाही आहे, बॅलन्स टीम आहे. बघूया आता पुढे जाऊन पुढचा खेळ कसा होता. आणि या समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा, कारण वेगाने वारे वाहत आहेत आणि असं वाटतं की फलंदाज आता मात्र कुठेतरी तो इव्हिनिंग सेशन आहे तो मात्र लाभदायक होऊ शकतो. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? ह्या एंडने 2 ओव्हर आहेत, म्हणजे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तर तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लोकल बॉय आमच्या सोबत आहेत, संगणक प्रेम पाटील. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्ही जर नाणं जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असतं? बॅटिंगच करणार होता. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर प्रेम, तू याच खेळपट्टीवरती सातत्याने मात्र सराव करत असतो. तुझ्या संघामध्ये राज पाटील सुद्धा आहे, हिरामन शेलार आहे आणि अशा दृष्टिकोनातून फलंदाजी तुमची लॉंग आहे. तर 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? समोरची टीम पण चांगलीच आहे, तर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि जर कॅप्टन म्हणून आतापर्यंत तू ही स्पर्धा कशा रीतीने एन्जॉय केली? एन्जॉय तर करतोच आणि असंच होत राहावं अशी इच्छा आहे. आणि खेळाडूंनी पण सहकार्य करावं, कारण की हे सगळे आपल्यासाठीच आहे आणि सर्वांनी आपापला योगदान द्यावा. आणि कसं आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या मर्जीने नाही खेळायचं. आपल्या सर्व संघांनी आपल्याला सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. यामुळे पुढे पण आपण असंच करत राहू. की या बात एकदा प्रेम पाटीलसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. त्याच्या ज्या मनामध्ये भावना होत्या त्या तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवल्या आणि त्यांचं असं म्हणणं की प्रत्येक खेळाडूने आपली स्पर्धा म्हणून या स्पर्धेमध्ये खेळलं पाहिजे, तेव्हा या स्पर्धेचा जो दर्जा आहे तो मात्र अजून उंचावेल. आणि खरोखरच दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. नाणेफेकी संपन्न झाली. CSK टायगर संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला गेला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारलाय. थँक्यू. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात करण्या अगोदर आपल्या व्यासपीठावरती अनेक संख्येने पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या पाहुण्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दरम्यान या ठिकाणी मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला संकल्प 11 खालिंग संघ मात्र पुरस्कृत केलं आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आदरणीय शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय भरतजी शेलार साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्या ठिकाणी आपला शुभ सन्मान
या स्पर्धेच्या वतीने केला जाऊ शकेल. तर मी विद्यमान अध्यक्ष राहुलजी चंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष अमर भोईर यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भरतजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तर एकदा आपण भरतजी शेलार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये एक संघ पुरस्कृत केला आणि चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्या वतीने आपण पाहिलं आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण भरतजी शेलार यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. असंच प्रेम तुमचं पडघा प्रीमियर लीगवरती राहील याच अपेक्षा तुमच्याकडून पुन्हा आम्ही बाळगतो. त्यानंतर पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. बंटी स्पोर्ट कुकसे बोर्डी संघाचे पुरस्कर्ते आज या ठिकाणी निलेशजी देसाई साहेब आहेत. त्यांना आपण नक्की त्यांचा आपण शब्द सुमनानी स्वागत करूया. त्यानंतर खालिंगावचे तंटामुक्ती अध्यक्ष योगेशजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या ठिकाणी पडघा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाणार आहे. योगेशजी शेलार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर पडघा प्रीमियर लीगसाठी चांगलं योगदान देणारे आमचे लेजंड बादाणे गावचे सन्माननीय भालचंद्रजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या पडघा प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. सन्माननीय भालचंद्र जाधव त्यांनी सुद्धा एक काल गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून आणि या सत्रामध्ये पडघा प्रीमियर लीगसाठी चांगलं योगदान त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर पुढील आपण सन्मानित संपन्न करूया. NGS इंजिनियर अर्थात धीरजजी गोष्टी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि मी पुन्हा एकदा राहुलजी चंदे आणि अमरजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण धीरजजी गोष्टी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पडघा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग, मान्यवर वर्ग आणि जे प्रेक्षक आमच्या सभेत ऑनलाईन जोडले त्या सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि जाऊया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच YP. पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मंचावरती खरं काही सन्मान आपण या ठिकाणी कव्हर केले. मान्यवरांचा सन्मान करणं, पाहुण्यांना खरं सन्मानित करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि नेहमीच म्हटलं जातं की अतिथी देवो भव, आणि हे अतिथी येतात त्यामुळे या व्यासपीठाला काहीतरी अर्थ असतो, या व्यासपीठाला शोभा येते. आणि बघा, मैदानावरती खेळाडू नसले तरी या मैदानाला अर्थ नाही. तसंच व्यासपीठावरती जर मान्यवर नसतील, रिकाम व्यासपीठ असेल तर त्याला अर्थ नसतो. त्यामुळे कालपासून आपण बघतोय अनेक मान्यवरांनी भेट दिलेली आहे. राजकीय, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या मंचावरती येताना आम्ही बघितलेली आहे. आणि क्रिकेट हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या खेळाचा जन्म जरी इंग्लंड देशामध्ये झाला असला तरी भारतीय उपखंडात इतर क्रीडा प्रकारामध्ये सर्वाधिक आवडता खेळ म्हटलं की हा क्रिकेट आहे. आणि जगात सर्वाधिक मैदानं देखील भारताकडेच आहेत. 52 मैदानाकडे आपल्याकडे. इंग्लंडकडे तितकी मैदानं नाहीत. आणि आपण बघतो की मैदानाचा प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय. आणि सगळ्यात मोठं मैदान आपण बघितलं नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद इथे आहेत. तिथेच फायनल मॅच झाली आणि जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक तिथे बसू शकतात. आणि खूप मोठं क्रीडांगण आहे. आपण जर ते सर्च केलं, त्याचा अभ्यास केला तर त्या मैदानात अनेक गोष्टी तर तिथे तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि आपण बघितलं तर मैदानं नसल्यामुळे खेळाडू घडत नसतात. खरं तर प्रत्येकजण इंटरनेटच्या जाळात अडकत चाललेलं आहे. लहान मुलं. ओहो, हा चेंडू सुंदर होता. तिथे खराब फिल्डिंग, मागे चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने एकदम सरळ. आणि बघूया पंच या ठिकाणी इशारा काय करतायत. आणि वाईट बॉल आहे. वाईट बॉल इथे अडवता आला नाही. खरं तर वाईट बॉल सर्वात आधी कीपरने त्याला अडवायला पाहिजे. आणि त्यानंतर मग शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, ह्या काही जागा अशा आहेत की तिथे चेंडू फार वेगाने येतो. आणि तिथे फिल्डिंग करणारा प्रत्येक क्षेत्ररक्षक हा दक्ष असायला हवा. मग बॅकवर्ड पॉईंट असेल, शॉर्ट लेग असेल, मिड विकेट असेल, शॉर्ट कव्हर पॉईंट, तिथे चेंडू फार वेगाने येतो. आणि त्यासाठी फिल्डर तसे दक्ष असायला हवेत. जरा तरी गाफील असले तर मग अशा गोष्टी घडतात. आपण बघितलं चौकाराला वाईडने.
हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर चेंडूच्या खाली फलंदाज बाद आणि मैदानावरती हा लागतोय दुसरा धक्का. चिरोबा वाशीचा अशा असंख्य मैदानं भिवंडी तालुक्यामध्ये आणि त्यामुळे इथे अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. मग डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये म्हणा, सिटी क्रिकेट म्हणा, ग्रामीण क्रिकेट म्हणा, एकदा सीझन सुरू झाला की स्पर्धा सुरू आणि इथून मात्र स्क्वेअर लेगला आणि मान्यवरांना अभिवादन करणारा फटका चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. त्या मैदानावर अगदी बघितलं तर मग तो PTC असो, तो भिवंडी असो, भिवंडी ग्रामीण असो, BC4 असो, तर हे सगळे खेळाडू तिथे पाहायला मिळतात. धावसंख्या 10 धावफलकावरती आपण बघताय डॉट बॉल चांगलं कमबॅक बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी आदेशला आपण बघतोय षटकार आलं. त्या मानाने आमच्या शहापूरकरांना ग्राउंड नाही आहेत सर, कारण एक खाडे मैदान, त्या खाडे मैदानावर 4-5 टुर्नामेंट होतात, त्याच्यामध्ये ते मैदान बंदिस्त आहे, पाठीमागे रन नाही आहेत, त्यामुळे चांगले चांगले खेळाडू तिथे फसतात, समोरच मारायचं असतं आणि जे रोज प्रॅक्टिस करतात ते आणि त्यात तो सायलेंट झोन आहे, तिथे गाणी लावता येत नाही. मी गेलो होतो एकदा नाईट स्पर्धा कव्हर करायला आणि मी म्हटलं की DJ तर गाणं इथे बद्दल लावत नाही, फक्त कॉमेंट्री करा. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की शाळा आहे समोर, आजूबाजूला वस्ती आहे आणि त्यामुळे तिथे तुम्हाला गाणी वाजवता येत नाही, इच्छा असू नये. 12 धावा झाल्या धावफलकावरती. टार्गेट या ठिकाणी आपण बघितलं तर एकूण टार्गेट आहे 48 करायचे आहेत. रिक्वायर्ड रेट 12च आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतात 12 धावा आलेल्या आहेत. 2 विकेट गमावले आहेत, कल्पेश आणि त्याचबरोबर वैभव बाद झालेले आहेत. आणि मैदानावरती आपण बघतायत सलामीला आलेला फलंदाज शेखर द्रवी आणि त्याचबरोबर जयेश. शेखर द्रवी आत्ताच आपण मगाशी म्हटलं की लेदर बॉलच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. लंडन येथे जाणार आहे. टाईम शिल्ड अशी एक स्पर्धा आहे, बहुतेक तिथे तो खेळणार आहे. बघा 44 वय झालं आणि कोण म्हणतं की माणूस म्हातारा झाल्यावर खेळ सोडतो. माणूस खेळ सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो, म्हणून माणसाने खेळत राहावं. प्लीज टाईम जास्त घेत आहेत, फिल्डिंग लगेच लावा. शिवशक्ती डेव्हलपर्स त्रिशूळ आणि मेघनाची तुम्हाला ही सूचना आहे, प्लीज कॉपरेट करा वेळेच्या बाबतीत. आणखीन नंतर 2 मॅच आपल्याला कवर करायच्या, त्यासाठी वेळ शिल्लक असणं गरजेचं आहे. काल आम्ही वेळोवेळी हे सांगत होतो, पण काल 5 ओव्हरच्या मॅचेस होत्या, त्यात बऱ्याचशा मॅचेस या एकदम हाय स्कोरिंग झाल्या, शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. आज काही मॅचेस 1 साइडेड झाल्या, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे, पण याचा अर्थ असं नाही की वेळ आहे म्हणून आपण तो वेळ वाया घालवायचा. तर सगळ्यांनी प्लीज त्रिशूल मॅच स्टार्ट करा आणि मॅच स्टार्ट होते. आता 12 धावा आल्यात, अजून 36 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रेट जो 12चा होता तोच बघायला मिळतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात आणि बॉलिंगसाठी प्रत्येक 20 येत आहेत. एक चांगली कॉन्टेस्ट रंगेल. बघा शेखर द्रवी एक लेजंड प्लेअर आहेत, मॅन फ्रॉम खानिवली संघासाठी शेखरने प्रचंड योगदान दिले. व्यावसायिक क्रिकेट तो खेळलेला आहे. हो, इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय बहुतेक. हो, आणि तिथे आज झेल टिपलाय. बघा सेलिब्रेशन ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन तेंडुलकरला बाद करून सेलिब्रेशन करायचे, तशाच प्रकारचं सेलिब्रेशन शेखरला बाद केल्यानंतर मैदानावरती आपण बघतायत शिवशक्ती डेव्हलपर्स. आणि या जल्लोष बघा, हीच तर मजा आहे या खेळामधली.
उत्सव साजरे करतात, परंतु जेव्हा कॅच पकडली जाते त्यावेळेस ते 11 खेळाडू इथे आनंदोत्सव करत असतात. कारण क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ आहे, तो मनोरंजनासारखाच खेळला पाहिजे. आणि या आनंदाला आपण आसुरी आनंदही म्हणू शकतो. का तर या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक प्रचंड असते आणि जेव्हा भारत पाकिस्तान मॅच असते तेव्हा त्या भावना कशा ओसंडून वाहतात. आपण बघतो ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड जेव्हा समोर येतात ती मॅच रंगत असते. जसं टेनिस बॉलमध्ये पूर्वी SP11 आणि डिंगडॉंग जेव्हा समोर यायचे तेव्हा ती मॅच रोमांचक व्हायची. त्यानंतर आता सध्याच्याकडे ग्रामीणमध्ये वडोली बी आणि गोरसे बी आले की ती मॅच सगळेजण बघतात. वाखन समोर आली की ती मॅच सगळे बघतात आणि यूट्यूबवरती प्रचंड गर्दी होते. अनेक कमेंट्स पास केले जातात. प्रत्येक समर्थक आपल्या टीमला सपोर्ट करत असतो आणि या भावनाच ओसंडून वाहत असतात. पण या भावना बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्या जातात. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि वाईट बॉलने एक धावफलकावरती ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय या ठिकाणी 13 धावा. साहिबा मोमीन एक ज्येष्ठ स्कोरर आहेत, अत्यंत चांगलं स्कोरिंग करत आहेत, पण फार हळूवारपणे बोलतात, फार जास्त जोरात बोलत नाही. प्रत्येक स्कोरर वेगळा असतो. स्कोरिंग चांगलं करतात त्याबद्दल नो डाऊट. प्रत्येक गोष्टीची माहिती देत आहेत. आणि मी रायगड कॉमेंटेटर असोसिएशन जी खरं तर महाराष्ट्रातली पहिली संघटना आहे कॉमेंटेटरची, त्या कमिटीमध्ये कोर कमिटीला आहे. तिथे गुणसंख्या लेखक देखील भरपूर आहेत आणि त्या गुणसंख्या लेखकामध्ये चिंचपाडाचे उमेश भोईर हे गुणलेखक प्रमुख आहेत. त्यांची स्कोरिंगची एक वेगळी पद्धत आहे. प्रत्येक अपडेट्स ते अपडेट देत असतात. खरं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किती मिनटं वापरली गेली अख्ख्या दिवसात, किती चेंडू वाईड होते, किती नो बॉल होते, वाईट बॉलचा इशारा, आणि किती फलंदाजांना रिव्हर्स अटेम्प्ट केल्या, किती कनेक्ट झाले, किती हुक खेळले, किती पूलचे पटके खेळले गेले, किती लेफ्ट हँडेड आऊट झाले, किती यॉर्कर फेकले गेले, असे बारीक बारीक गोष्टी संध्याकाळी ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देत असतात. किती मिनटं एकूण लागलेली आहेत, कितवा सामना सुरू आहे स्पर्धेमधला, भरपूर म्हणजे एकदम असे तर स्कोरिंगमध्ये क्रांती घडून आलेली आहे आणि स्कोररलाही कुठेतरी ते काम मिळते, 2 पैसे त्यांनाही कमा मिळतात. त्यामागचं कारण म्हणजे एक क्रिकेट. नक्कीच यावरनं कळतं की कामगिरी किती कठीण असते. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळतील. आणि सोपा झेल होता खरं तर, सोपा त्याला कठीण बनवण्याचा प्रयत्न झाला होता. एकदम डाव घेतली होती. कुठेतरी आत्मविश्वास चा अभाव आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे आज झेल पकडला पाहिजे होता असं म्हणतात. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटमधलं खरं तर वाकपुराचर आहे. तुम्हाला झेल तुम्ही पकडले तर तुम्ही मॅच जिंकू शकता. झेल सोडल्यानंतर काय काय घडू शकतं त्याला इतिहास साक्षीदार आहे. एकूण धावफलकावरती आपण बघतायत 18 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 30 धावांची इथून गरज आहे. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅकचे संकेत दिलेले आहेत, पण या ओव्हरमध्ये आपण बघतायत 18 धावा तर 30 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत आणि एक चौकार आला आहे, पण इथे आज झेलही ड्रॉप झाला. झेल सुटल्यानंतर ते सारं काही घडलेलं आहे आणि बघूया आता इथून बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत यावेळेस बॅट्समन हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला येतोय. फिल्डर वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. केवळ एकच धाव. ग्राउंड फिल्डिंग चांगली होते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 19च्या घरामध्ये. अजूनही 29 धावा करायच्या आहेत आणि 4 ओव्हरची मॅच आहे. आपण बघतायत टार्गेट कशा पद्धतीने इथून चेस केलं जाईल. अजूनही सामना बॅलन्स आहे. बघा काही घडू शकतं या मॅचमध्ये. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या प्रीमियर लीगकडे. प्रचंड मेहनत घेतलेली आमचे राहुल चंदे सर असतील. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पडका टेनिस क्रिकेटचं क्रिकेट खरं तर या विभागातलं ग्रामीण क्रिकेट कसं डेव्हलप होईल यासाठी राहुल चंदे असतील, अमर भोईर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, सगळ्यांचं प्रचंड योगदान आहे. सगळी कमिटी परिश्रम घेते, पण सगळ्यांचा सपोर्ट मिळणं फार गरजेचं आहे. सबका साथ सबका विकास. आणि राहुल चंदे खरं तर स्वतः क्रिकेटर आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आपलं क्रिकेट चांगलं व्हावं, या खेळाला कुठेतरी शिस्त लागावी. पण बऱ्याचदा मैदानावरती काही गोष्टी अशा घडतात की कुठेतरी त्या मनाला वेदना देणाऱ्या असतात आणि कुठेतरी असं वाटतं की आपण इतकं सगळं चांगलं करत असतानाही आपल्याला विरोध का होतो किंवा नियमांच्या विरुद्ध का आपले खेळाडू जातात. त्यामुळे वारंवार मगाशी प्रेमनेही सांगितलं की हे सगळं आपल्यासाठी आहे. मग आपणच या गोष्टीमध्ये कुठेही व्यत्यय आणणं का कशाला आणायला पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीने जर खेळलो तर ही स्पर्धा यशस्वी आपल्याला पार पडता येईल. हो, सुंदर चेंडू. फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट रक्षात्मक पद्धतीने खेळत आहे. त्या कव्हरच्या दिशेने प्लेस केलं आहे.
चांगला फटका होता. बऱ्याचदा परिस्थिती बघून तुम्हाला ही बॅट आहे, ही बॅट तुमची तलवारही आहे आणि ही ढाल देखील आहे. तिथे तुम्ही तिथचा बचावही तुमचा स्वतःच्या विकेटचा करू शकता. धावफलकावरती आपण बघतात 20 झालेले आहेत. 28 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जा. 2 ओव्हर संपलेले. 12th मॅनने लगेचच मैदानात जायचं आहे आणि लगेचच परत यायचं आहे. जास्त वेळ नको आहे प्लीज. यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत. एकदा आपण बघूया किती धावे हव्यात. 28 अजूनही हव्यात. 14चा रिक्वायर्डेड आहे आणि 3 फलंदाज बाद झालेत. काय सांगाल इथून कशा पद्धतीने ही धावसंख्या चेस होईल तुमच्यामध्ये? काय इथून कशा पद्धतीने बॅटिंग करायला हवी? तर जयेश आणि साहिलचा जर विचार केला तर जयेशने या ठिकाणी आत्तापर्यंत 9 धावा त्यांनी लगावल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला होता. तर एकंदरीत जर 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि 14 धावा जर बघितल्या तर मागील जी पहिली मॅच झाली होती 58ची, तिथे देखील मला वाटतं 14 करायच्या होत्या, 28च करायच्या होत्या. आणि अशा वेळेस अगदी बघितलं तर ती मॅच देखील फार क्लोज आली होती. तर या मॅचमध्ये 14 म्हणजे तुम्हाला 3 चौकार मारायचे. 3 चौकारण्यापेक्षा 2 षटकार जरी तुम्ही मारले आणि तदनंतर 2 धावा घेतल्या तरी देखील ही मॅच इथे जिंकू शकतो टीम अमर स्पोर्ट्स कासने. तर अमर स्पोर्ट्ससाठी ही मॅच बघितली तर एवढी अवघड नाही आहे आणि जर अशी विचार केला तर इतकी सोपी देखील नाही आहे. पॅरलल आहे. 50-50% दोन्ही टीमकडे संधी आहे. परंतु हवेचा जोपर्यंत असेल तोपर्यंत बॅट्समनला संधी असणार आहे. नक्कीच सोपी नाही आणि कठीणही नाही. तर शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि हा खेळ सरड्यासारखा रंग बदलत असतो. कधी एखादा संघ विजयी होतोय असं वाटत असताना दुसऱ्या क्षणाला तिथून प्रतिस्पर्धी कमबॅक करतोय आणि खरं तर हातातोंडाशी आलेला विजय देखील बऱ्याचदा गमावताना आपण बघितलेला आहे. तर दरम्यान या ठिकाणी CSK टायगर संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत दलिपाड्याचे सन्माननीय गोल्डमॅन चेतनजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही पटका प्रीमियर लीग 2024मध्ये आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्या माध्यमातून तुम्ही मित्रांनो जो CSK टायगर संघ पाहता त्यांनी मात्र तो संघ पुरस्कृत केलेला आहे आणि त्या संघाचे सर्व आहेत. तुमचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. तर वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या आधाराने ही 1 धाव इथे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय की 21 धावा झाल्यात आणि नरेश बॉलिंग मार्कवर आलेले आहे. बघूया नरेशशी आपण त्याबद्दल चर्चा करत होतो. एक अत्यंत अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू उडवला हवेतून, जाईल का सीमारेषे बाहेर आणि हो गेला सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन गेला 6 धावा. होते विनोदजी. त्या पद्धतीने नरेशला देखील हा षटकार लगावला गेलाय आणि हे साईन कोणी करून दिलंय तर जयेशने सांगितलंय की जब तक मैं हूँ तब तक क्या गम है. अजून मॅच बाकी आहे बिकॉज दिस इज द ओनली ट्रेलर मूवी विल बी रिमेनिंग ओव्हर देअर. संधी प्रत्येकाला मिळते या खेळामध्ये आणि ती वारंवार मिळत असते. आपण बघितलं तर आधी नरेशच्या हातामध्ये बॅट होती, त्याने आक्रमण केलं आणि प्रत्येक बॅटरचं एक कर्तव्य असतं की धावा करणं. तर त्या धावा करण्यासाठी त्याला त्या गोष्टीवरती प्राधान्य द्यावं लागतं आणि आपण बघितलं आता नरेशवरती आक्रमण आणि असं म्हणतात की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तर कभी हमारी बारी. त्यामुळे इथून वेळ आता अपोजिट टीमचे बॅट्समनचे आहे. नरेशने ज्या वेदना दिलेल्या आहेत किंवा नरेशने जे आक्रमण केले कुठेतरी त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि त्याला आपण म्हणतो की ॲक्शनला रिॲक्शन ही होतेच. आणि त्यामुळे इथून आज षटकार आल्यानंतर बघा इक्वेशन आता 21 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील. नक्कीच नक्कीच. तर विनोदजी आता बघा क्रिकेटमध्ये मला वाटतं 3-4 वर्षापासून एवढा बदल झाला आहे. पहिले काय असायचं की मोठे खेळाडू जर दिसले तर हलकी टीम त्या ठिकाणी अगोदरच हार मानायची किंवा त्यांचं मोरॅलिटी डाऊन व्हायचं. परंतु आता असं झालं की कुठलीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करू शकते. या PPL मध्ये बघायला मिळते. चेंडू ड्राईव्ह करतात, लॉंग ऑनला फिल्डर फार वेगाने येत आहेत. काय फिल्डिंग आहे बघा. 100% कमिटमेंट द्यावीच लागेल कारण हा खेळ सांघिक खेळ आहे आणि आपण बघतो की कधीतरी एखादा प्लेअर खेळतो अशा पद्धतीने खेळतो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटते, पण हे प्रत्येक वेळी नाही घडत. आणि इथून 11 जणांनी जर योगदान दिलं तर मात्र यश हे हमखास मिळत असतं आणि त्या पद्धतीने इथून मात्र
शिवशक्ती डेव्हलपर्स प्रयत्न करतो या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. त्रिशूल ठाकरे संघनायक आहे, ते संघनायकाची भूमिका फार महत्त्वाची असतो. संघनायक म्हटलं की तो आदर्श असतो, तो संघातला एक प्रमुख खेळाडू असतो, तो सेनापती असतो. त्याला बघून इतर जण त्याला फॉलो करत असतात आणि फिल्डिंग त्या ठिकाणी लावत असताना त्रिशूल प्रत्येक खेळाडूला तर फिल्डिंगसाठी सांगतो की कुठल्या दिशेला तुला यायचं आहे आणि त्यामुळे माहिती आहे एकमेकांच्या विरोधात ग्रामीणच्या माध्यमातून खेळत आल्यात. कुणाचा प्लस पॉईंट काय, कुणाचा मायनस पॉईंट काय आहे, कुणाचा स्ट्रॉंग झोन काय, कुणाचा वीक झोन काय आहे, हे माहिती असतं एकमेकांना. हो, सुंदर चेंडू होता. यावेळेस मात्र पॅटच्या मधून निघून गेला. वेग आहे आणि कॉन्क्रीटची विकेट पडल्यानंतर चेंडू फार वेगाने निघतोय. विनोदजी बघू शकता आपण विकेट किपरच्या पाठ्यामागे म्हणजे त्रिशूल ठाकरे एक प्रकारे महेंद्रसिंग धोनीप्रमाणे कामगिरी करत आहेत. कारण रिकी पॉन्टिंग नेहमी म्हणायचा की कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द एंटायर साईड, म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू असावा. त्याला गेम सेन्स देखील माहिती पाहिजे, तो चांगला खेळाडू पाहिजे, चांगला माणूस पाहिजे, चांगला बॅटर पाहिजे, चांगला बॉलर पाहिजे, चांगला फिल्डर पाहिजे. एकंदरीत तो क्रिकेट त्या ठिकाणी 11पेक्षा 10पेक्षा तरी बेस्ट असला पाहिजे. आणि मला वाटतं इथे बेस्ट 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 रनआउटसाठी संधी निर्माण झाली आहे. चेक करूया क्रॉसिंग झाले की नाही झाले आणि बघूया रनआउटसाठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. डायमंड ऑफ PTC इरामन शेलार यांचं आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम वाशेरे. तर महेंद्र मागे आम्हाला दिसले नाही या पूर्ण लीगमध्ये, पण इरामन येत आहेत, जॉब करतात, जॉबमधून वेळ मिळाला तर क्रिकेट खेळत आहेत. आणि इरामनच्या नावावरती 7 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी नोंदवलेला. फार जुनी ती मॅच आहे, ती आम्ही पहिल्यांदा यूट्यूबवरती बघितली होती, तेव्हा माहिती नव्हतं इरामन कोण आहेत. पण मनोज कार्वे यांचं समालोचन आहे त्या 6 षटकारांना. आणि मला वाटतं ती मॅच 7 चेंडूत कितीतरी हव्या होत्या 37, पण 6 षटकार मारले होते पठ्ठ्याने. केवळ एका धाव्याने मॅच गेली होती. हा रेकॉर्ड, असे काही रेकॉर्ड आहेत. कालही आपण बघितलं बाजी शेखने इथे 6 षटकार मारले, दुसरं अर्धशतक त्याने झळकावलं. अफलातून खेळ राहिला मैदानावरती. देवा लॉयन्सचा लेफ्ट हँडेड बॅटर आउट आहेत आणि लेफ्टी आउट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे बघा थर्ड अंपायरने हा डिसिजन दिलेला आहे. त्यामुळे प्लीज पंचांशी कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट नको आहे. तर पंचांनी तो डिसिजन आमच्याकडे सोपवला तर मित्र आम्ही काही करू शकत नाही. पंच ग्राउंड अंपायर जर आम्हाला इशारा करतील तर आम्ही त्या DRCचा वापर करू. पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिलेला आहे. अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा चेंडू होता, पण बॅटर सांगतात की वाईड बॉलची ते मागणी करतात, पण पंच सांगतात नाही 1 फॉर दी ओव्हर. आणि बऱ्याचदा फलंदाज शफल होतात, कधी कधी चेंडू यष्टाच्या भरून जातो. शेवटी आपल्याला या अँगलने ते कळणार नाही. जर इथून विकेट अशी सरळ असती तर आपण परफेक्टली चेंडूचं वर्णन करू शकलो असतो. इथे मात्र आपल्याला एक अंदाजानुसार सांगता येतं की चेंडू बाहेर निघाला आहे, आत आला आहे. त्यामुळे ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तुम्हाला तो मान्य करावा लागेल. मॅच रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोचले. धावफल करते 28, अजूनही 20 धावांची गरज असणार आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉल झालेत, म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. AB ज्यावेळेस खेळत होता तेव्हा देखील 8मध्ये 20 पाहिजे होत्या आणि ते स्कोअर होते विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीपमध्ये आणि अशा पद्धतीने 1 मिळाली. सर बघू शकतो आपण जेव्हा बॉडी लेंथ जेव्हा चेंडू थोडा स्किट होतो तो खेळणं कठीण जातो आहे. आणि ज्यावेळेस गती बाउन्स जरी टाकलं परंतु बॅट्समन जर पोझिशनमध्ये आला तर मात्र इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे तो पाठवण्यामध्ये यशस्वी ठरतो आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं तर बॉलरवर डिपेंड असणार आहे की बॅट्समनला कसं खेळवायचं. नक्कीच अधिक घुसळणारा चेंडू आणि खाली राहणारा चेंडू फलंदाजाला नेहमी अडचणीत आणतो. हो, स्लो रन होता. यावेळेस मात्र दिशेपासून बरखेडलेले आहेत
थोडंसं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता, स्लो रन टाकण्याचा प्रयत्न होता, पण खूप जास्त बाहेर हा चेंडू फेकलेला आहे आणि वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 30-18 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. जास्त वेळ घेऊ नका, मॅच कंटिन्यू चालू ठेवा, अजिबात मध्ये टाइमपास नको आहे. 2 मॅच कव्हर करायचे आहेत. तर बघूया, 18 करायचे 7 बॉलमध्ये. एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे, का तर या चेंडूवरती तो येणं गरजेचं आहे. ओ हो, येणार कसा होता यॉर्कर. अपील बघा, काय अपील आहे. लेग बायचा इशारा. 27 क्रमांकाचा नियम सांगतो, तुम्हाला अपील ही करावीच लागेल. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम आले. सुरुवातीला 1787ला आपण बघितलं तर मेरी लिबॉन क्रिकेट क्लबची स्थापना झाली लॉर्ड्स येथे. 1788ला त्यांनी नियम आणले 42 आणि त्यानंतर आपण बघितलं ICC स्थापना झाली 1909ला. पण मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स हे नियमांचे कॉपीराईट होल्डर आहेत. ICCला एखादा नियम आणायचा असेल तर मेरी लिबॉनशी चर्चा ही करावीच लागते. त्यांनी नकार दिला तर ICC नियम आणू शकत नाही. धावसंख्या धावपल कधी बघता आपण एकूण 31 झालेली आहे. आता 6 चेंडूमध्ये झाली तर टाय ब्रेकिंग मेथड आहे, सुपर ओव्हर. बऱ्याचदा आपण सुरुवातीला बॉल आउट बघितला होता T20मध्ये, त्यानंतर सुपर ओव्हरचा जन्म झाला. अनेक संकल्पना असतात. इथे आपण बघितलं तर सुपर ओव्हर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये आधी विकेट्स बघतात, विकेट समान असले तर मग टॉस बघतात. जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावा प्लीज. आणि काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग हा नियम असतो. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रूल्स असतात. कंपल्सरी चेसिंग म्हटलं की प्रश्नच नाही. टाय ब्रेकिंग मेथडचा ची गरजच नसते, त्यामुळे विकेट्सलाही महत्त्व अजिबात नसतं, टॉसलाही महत्त्व नसतं. चला, वेळ जास्त घेत आहेत प्लीज. चला, अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत, लक्षात असू द्या. तर मेघनाथ, आणि बघा मेघनाथने मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती. पोलीस दलामध्ये आहेत, महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत आहेत आणि तितकेच उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत, चेंडू कव्हर केलाय, थ्रो मात्र चुकीच्या ठिकाणी फेकलाय. 2 धावा येत आहेत आणि आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. फिल्डिंग खूप चांगली झाली, कारण चेंडू बाउन्स झाल्यामुळे त्याला ते गॅदर करणं आणि कलेक्ट करणं सोपं ठरलं. परंतु थ्रो मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडकडे केला असतं तर कदाचित काहीतरी घडलं असतं. हो, बॅटची एज फ्लाइंग स्लिपमध्ये टिपला जाईल चेल. आणि आता परिस्थिती अगदी बघितली तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने पूर्णपणे स्ट्रॉंग झाली आहे. 4 चेंडूमध्ये करावे लागतील आता 15 धावा. एखादा षटकार जर आला तर मॅचमध्ये कमबॅक करेल अमर स्पोर्ट्स कासने, पण तो षटकार कुणाच्या बॅटमधून येईल हा देखील प्रश्न आहे. आणि समोर मेघनाथ पाटीलसारखा अत्यंत अनुभवी जुना जांडा पुराणा शावर खेळाडू आहे, ज्याने क्रिकेटमधले अनेक सुख दुःख बघितलेले आहेत, क्रिकेटमधले अनेक ऊन पावसाळे बघितलेले आहे आणि अनुभव असाच मिळत नसतो. त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो, भरपूर मेहनत करावी लागते. नक्कीच संघर्ष तर करावाच लागतो. ही मॅच जिंकण्यासाठी देखील दोन्ही टीम संघर्ष करत आहेत, मग ती फिल्डिंग करणारी असो अथवा बॅटिंग करणारी असो, कारण मस्ट विन मॅच आहे. एकंदरीत बघितलं तर इथे 3 पैकी 3 मॅच जो जिंकेल तो सुरक्षित राहणार आहे, नाहीतर तुमची जागा ही असुरक्षित म्हणून ओळखली जाईल आणि असुरक्षित राहणं हे कोणालाच आवडणार नाही आहे. नक्की सुपर 6साठी इथून सेफ राहावं लागेल. चांगला चेंडू होता, खोलो टप्प्याचा, अत्यंत वेगवान, भन्नाट वेगाचा. इथे बघा काय घडलंय, धावची साठी अपील त्या ठिकाणी होत होता, पण नजर दुर्घटना घडली. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं असतं. बघा जराशी चूक झाली ते तयारीतच होते. पहिली धाव इतक्या वेगाने घेतली की प्रेशर आलं फिल्डरवरती आणि प्रेशरमध्ये ती चूक झाली आणि त्याचाच फायदा 2 बॅटरने घेतला आहे. 2 धावा आल्यात, आता 13 इथून करायचे आहेत पुढच्या 3 चेंडूमध्ये. बघूया कोण कोणाचे 3-13 वाजवतोय आणि एखादा मोठा फटका आला
तरच हे शक्य होईल. या मॅचमध्ये अमर स्पोर्ट्स कासने मॅचमध्ये कमबॅक करेल. फुल टॉस बॉल होता, टायमिंग नाही झाला, जेलही नाही पकडता आला. एकच धाव, इथून धावचीची संधी आणि बघा काय घडलंय. तर नॉन स्ट्राईक इनला सहजतेने धावबाद करता आलं असं, पण स्ट्रायकिंग इनला थ्रो केला तोपर्यंत बॅटर आणि सुरक्षित मध्ये पोचलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि करायचे धावा इथून 11. थ्रो मला वाटतं मेघनाथने जर त्या स्टंपवर लावला असतं तर 1 धाव कमी झाली असती आणि 1 धाव कमी झाली असते म्हणजे कंपल्सरी तिथे 2 षटकार मारणंच होतं. म्हणजे आता जर बघितलं तर 2 षटकार मारल्यानंतर ते सहज मॅच जिंकू शकतात. नक्कीच नक्कीच. आणि 2 षटकार जर आले तर मॅच जिंकतील, कारण 11 करायचे आहेत. पण 11 का जर 1 षटकार आला तर 5 धावा तर धावून नाही काढणार, तर षटकाराशिवाय पर्याय नाही. 2 षटकार मारावे लागतील आणि जर चौकार आला तर मात्र सुपर ओव्हर होऊ शकते. आणि सुपर ओव्हर होणं मला वाटतं बघण्यासारखं असेल. पण सुपर ओव्हर आयोजकांना परवडण्यासारखी नाही, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे सुपर ओव्हर न व्हावी अशी इथं आयोजकांची इच्छा असेल. शेवटी काय घडते बघूया, येणारी वेळ सांगेल. ओहो, फुलटॉस. या ओव्हरमध्ये फुलटॉस चेंडू मिस केले. त्यामागचं कारण आहे वेग, भन्नाट वेग. टायमिंग साधता आलं नाही आणि सुपर ओव्हरची जी खरं शक्यता होती ती या विकेटने मात्र कुठेतरी ती धुळीस मिळवलेली आहे. पार होऊन गोलंदाजी करतायत. डायरेक्ट स्टंप उडवलेला आहे, पण ना फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल सीमारेषे बाहेर नाही पाठवणार तर कुठला पाठवणार. का तर टायमिंग करायचं होतं, चेंडू बॅटवरती घ्यायचा होता, हवा तर तुमच्या साथीला होतीच, पण तसं नाही करता आलं आणि त्यामुळे आता 1 बॉल राहिला. 11ची आवश्यकता. मेघनाथ पाटील पुन्हा एकदा वरती विकेट आणि अपील विकेट्स नावावरती गेलेले आपल्या आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आणि सामनाही जिंकलेला आहे. त्या ठिकाणी सेलिब्रेशन बघा. शिवशक्ती डेव्हलपर्स आणि स्टँडमध्ये कुणाला तरी इशारा करतायत खेळाडू, टी शर्ट वगैरे काढू नका. अभिनंदन शिवशक्ती डेव्हलपर्स. आणि पुढे आपण आता पुढच्या मॅचकडे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल आम्हाला साहेब ओमीन सांगतील, पण योगेशशी ते डिस्कस करतायत. ते डिस्कस करावं लागतं. बऱ्याचदा काय होतं की स्कोरर सांगतं पण आयोजक म्हणतात की नाही याला द्यायला हवी, त्यामुळे चर्चा होऊन त्यातून मॅन ऑफ द मॅच आपण निवडणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आहेत नरेश. तर नरेशने एकूण धावा किती गेले आहेत? 20. आणि त्याचबरोबर बॉलिंग करताना विकेट्स किती आहेत? विकेट्स नाही. तर यायचे नरेश मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार, प्लेअर ऑफ द मॅच नरेश. लवकर या आणि पुढची मॅच लगेचच स्टार्ट कशी होईल यावर प्लीज दोन्ही टीमने लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्या नेहमीप्रमाणे आपण जो पेपर ब्लास्ट करत असतो ते रंगबिरंगी कागद जसे उडतात त्यानंतर मैदानावर तिथे एंट्री होते आणि आमचे 2 सहकारी तिथे ब्लास्ट झालेले आहे. पण वारा बघा अगदी डोक्यावरनं तो त्या उजव्या बाजूला पेपर गेलेले सगळे कलरफुल. या करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया व्हॉइस ऑफ PTC जो आवाज गेले कित्येक वर्ष तुमच्या कानावरती येतोय, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्या, ज्या आवाजाने अनेक मोठमोठ्या इनिंगचं वर्णन केलं, इतिहास सांगितला. फडका टेनिस क्रिकेटचा आवाज म्हणजे योगेश पाटील उर्फ YP.
धन्यवाद विनोद पाटील सर. दरम्यान या ठिकाणी आपण सामनावीर पुरस्कार मात्र या ठिकाणी देणार आहोत. मी विनंती करतोय माजी सरपंच ग्रामपंचायत दलेपाटीचे सन्माननीय चेतनजी पाटील की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण जी सामनावरची ट्रॉफी आहे ती आपण खेळाडूस देणार आहोत. जबरदस्त फलंदाजी नरेशकडनं आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 20 धापांची त्यांनी एक मॅच विनिंग केली, त्यांनी साकारली आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी त्यांना आपण सामनावीर पुरस्कार ट्रॉफी देत आहोत चेतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. खेळाडूचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. नरेश तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.